नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप स्वयंमूल्यांकन करत असताना मानकानिहाय प्रत्येक मानकातील स्तरांसाठी नक्की कोणते पुरावे आपल्याला जोडायचे आहेत आणि यापूर्वी ज्या शाळा महाराष्ट्रामध्ये अ श्रेणीमध्ये आलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक मानकानुसार आणि स्तरानुसार कोणते पुरावे जोडले ते कुठे पाहायचे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. समजा मानक क्रमांक 2 आहे आणि मानक क्रमांक 2 काय आहे? नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रीय योजना आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 4 स्तर दिलेले आहेत. आता या 4 स्तरापैकी जर आपण तिसरा स्तर निवडत असतील आणि या तिसऱ्या स्तरासाठी नक्की आपल्याला प्रूफ म्हणून कोणते पुरावे जोडायचे आहेत, तर राज्यातील यापूर्वीचं जे स्कॉप आपलं मूल्यांकन झालेलं आहे तर अ श्रेणीमध्ये आलेल्या शाळांनी नक्की या स्तरासाठी कोणते पुरावे जोडले होते ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहात. तर ते कुठे पाहिजे ते आता आपण समजून घेऊया. पहा, त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जाऊ आणि या ठिकाणी स्कॉप लॉग इन अशा प्रकारे आपण वेबसाईट सर्च करायची आहे. पहा, या ठिकाणी जो पहिला टॅब येईल त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. पहिल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पेज येणार आहे. या ठिकाणी स्कॉप अंतर्गत आपल्याला काही सूचना, परिपत्रक याविषयीची माहिती दिली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पहा, मुद्दा क्रमांक 5 जर पाहिला आपण तर स्कॉप अ श्रेणी मिळवलेल्या शाळांची मानकनिहाय पुरावे या ठिकाणी आपल्यासाठी मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत. तर ते आपण या ठिकाणी मिळवू शकतो. पहा, या ठिकाणी 5 नंबरला जो ओपन आहे टॅब त्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर पहा, आपल्यासमोर अशा प्रकारे उच्च माध्यमिक शाळा अ श्रेणीमध्ये आलेल्या, नंतर माध्यमिक शाळा अ श्रेणीमध्ये, नंतर उच्च प्राथमिक शाळा अ श्रेणीमुळे आणि प्राथमिक शाळा अ श्रेणीमध्ये जे आलेले आहेत त्यांची या ठिकाणी मानकनिहाय पुरावे दिले आहेत. आपण एक उदाहरण पाहूया. प्राथमिक शाळा अ श्रेणी मिळालेली आहे त्या शाळेवर आपण क्लिक करूया. या शाळेत या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाजगी विना अनुदानित शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि शासकीय शाळा. तर यापैकी आता आपली जी शाळा आहे त्या टॅबवर आपण क्लिक करूया. तर आपण शासकीय शाळा या गव्हर्नमेंट स्कूल या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण 3 शाळांची माहिती दिली आहे. तर आपण या ठिकाणी पहिली जी शाळा त्यावर आपण क्लिक करूया. पहा, या ठिकाणी स्कॉप हे फोल्डर आलेलं आहे. त्या शाळेने ही शाळा अ श्रेणीमध्ये आलेली आहे मागच्या टप्प्यामध्ये. तर या शाळेने नक्की प्रत्येक मानकनिहाय स्तराने कोणते पुरावे जोडले आहेत आपण समजून घेऊया. त्यासाठी स्कॉप या टॅबवर आपण क्लिक करायचं. पहा, स्कॉप या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक मानकातील स्तरानुसार त्यांनी नक्की कोणते पुरावे जोडले आहेत त्याची PDF आपल्या समोर दिसत आहे. तर आता आपण उदाहरण म्हणून एक मानक या ठिकाणी ओपन करूया. ते नक्की त्या मानकासाठी आपण त्यांनी कोणते पुरावे जोडले होते ते आपल्याला या ठिकाणी समजून येईल. तर या ठिकाणी 128 मानकांचे त्यांचे पुरावे नक्की त्यांनी कोणते जोडले होते त्याबाबतचं आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे. तर आता आपण या ठिकाणी एक मानक क्रमांक 2 आपण ओपन करूया. पहा, मानक क्रमांक 2 ओपन केल्याच्या नंतर त्या शाळेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी नाव दिलेलं आहे, पुण्याची शाळा आहे. त्याने पालक भेट रजिस्टरचा हा फोटो जोडलेला आहे. त्यानंतर पालक सभेचा देखील फोटो जोडलेला दिसत आहे. पुन्हा अशा प्रकारे मानक क्रमांक 2 साठी जे त्यांनी स्तर निवडलेले आहेत त्या स्तरासाठी त्यांनी हे फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाठीमागे येऊया. दुसरा मानक पहा, एखादं 25 क्रमांकाचं मानक पाहूया आपण. तर पहा, 25 जे मानक आहे त्या मानकासाठी जे स्तर त्यांनी निवडले त्या स्तरासाठी त्यांनी हे फोटो या ठिकाणी जोडलेले आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या यापूर्वीच्या स्कॉप मूल्यांकनाअंतर्गत अ श्रेणीमध्ये शाळा आल्या होत्या तर त्यांनी नक्की प्रत्येक मानकातील स्तरानुसार कोणते पुरावे जोडले होते आणि ते कुठे पाहायचे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.